कोणाच्या डोक्यात आलं असेल की आजिवली संघ इथपर्यंत प्रवास करेल? कोणाला वाटलं असेल की आजिवली संघाचा खेळ इतका बहारदार होईल? परंतु या बहारदार खेळाला मात्र काळबोट लावण्यासाठी सज्ज आहे जयेंद्र पाटील संघाचा संघनायक, जो मात्र ठोकतो पहिल्या चेंडूवर तेजस शेडगेला षटकार. मोजून म्हणून ठोकल्या, त्याला माहिती 30च ठोकायचे आहेत, त्यांनी 30च ठोकल्या आणि 3 वर्षात न ठोकल्या, परंतु 7,000 रुपयासाठी ठोकल्या. पण इथे मात्र फटका आणखीन एक चांगला आहे. जयेंद्र पाटीलनं अगोदरच सांगितलं सकाळीच की हा सामना, ही संपूर्ण स्पर्धा माझ्या एकट्याच्या खांद्यावर लिलिया पेलायची आहे. गोलंदाजी सर्वोत्तम राहिलीच, पण या सामन्यामध्ये गोलंदाजी फेल झाल्यावर मात्र जयेंद्र पाटील ठोकतोय लागोपाठचा दुसरा षटकार. करायचं आहे 12 धावा पहिल्या 2 चेंडूवर. स्ट्राईक वर आहे जयेंद्र पाटील, नॉन स्ट्राईकला मात्र अभिषेक पाटील. आणखीन एक फ्लॅट फटका. काय लाजवाब फलंदाजी केली जाते, मंत्रमुग्ध करणारी ही फलंदाजी. स्वीप लगावली आणि स्वीपच्या रूपानं मात्र फ्लॅट स्क्वेअर लेगच्या मधून गेला षटकार, सलग ठोकला जातोय. तिसरा षटकार. त्याच्यामुळे त्याचा पाठलाग करण्यासाठी मोठ्या धावा ठोकाव्या लागतील. अभिषेकला मिळालेली बढती, अभिषेक मात्र धावांचा अभिषेक घालतोय आणि कव्हर पॉइंटच्या मधून ठोकतोय चौकार. टप्प्या चेंडू आता दिशा दिली. आणखीन एक चांगला फटका. पहिल्यांदा 3 चेंडूवर 3 षटकार ठोकले जयेंद्र पाटीलनं. 1 धाव काढत स्ट्राईक वर आणला अभिषेकला ना अभिषेकनं लागोपाठच्या 2 चेंडूवर ठोकले 2 चौकार आणि धाबांवर धावा लागल्या तब्बल 27 धावा. जणू काही 25चा पाडा, 26चा पाडा, 27चा पाडा पाठ केलाय तेजसनं. मागच्या सामन्यात 29 धावा त्यानं मोजल्या आणि आता 47 धावा वाचवण्याचं धाडस, त्यासाठी विकेट्स घ्यावे लागतील, निर्धाव चेंडू टाकावे लागतील. परंतु ज्या पद्धतीने 2 खेळाडू खेळतायत त्यांना खूप घाई आहे सामना लवकर संपवण्याची. मी म्हटलं होतं की त्यांना खूप घाई आहे सामना संपवण्याची, ती घाई त्याने दाखवली. पहिल्या चेंडूवर अभिषेकनं इथे विजयावर शिक्कामोर्तब केला आणि सुपर 4 मध्ये सरळ दाखल झाला, तो म्हणजेच जय हनुमान.